कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चिअर्स। अशी कॉफी तूच बनवू शकतेस लीला। थँक्यू। एजे, मी तुम्हाला एक भूताची गोष्ट सांगू? नको प्लीज ना, फक्त एक। लीला, मला भूताची गोष्ट ऐकायची नाहीये। एजे, आय प्रॉमिस तुम्हाला भीती नाही वाटणार। भीती आणि मला इम्पॉसिबल, मला गोष्टच ऐकायची नाहीये। चला। काही नाही, सगळे काय असंच म्हणतात की भीती वाटत नाही, पण नंतर टरकते ना, म्हणून नाही म्हणत असतात। फाइन, सांग बस। तर ही माझ्या आणि रेवच्या लहानपणची गोष्ट आहे। नीट ऐका। माझ्या आईच्या आत्याचं कोकणातलं घर, काळोख आणि एक अस्ताव्यस्त पसरलेलं चिंचेचं मोठं झाड, एखादा राक्षस पांघरून घेऊन बसलाय असं वाटणार। राक्षस? हे जे हसू नका, मी सिरियसली सांगते ना, माझा फ्लो तुटतोय। कंटिन्यू। कुठे होते मी? झाड, चिंचेचं झाड। तर एक मोठं चिंचेचं झाड, भयान शांतता, फक्त पानांची सळसळ, रातकिड्यांचा आवाज, किर्र किर्र। आणि मग काय झालं, मी आणि रेव एका रस्त्यावरनं जात अंधारातनं अचानक एक काळं मांजर समोर आलं आणि मग ती म्याऊ! अशी ओरडते। हे बघ, खूप उशीर झाला, झोप आता जाऊन। हिची पण अजून संपली नाहीये गोष्ट। संपलेली आहे, खूप उशीर झाला, झोप। इजे इजे, तुम्हाला ना कळत नाही। हे बघा, जर अशी भूताची गोष्ट अर्धवट टाकून झोपलं ना, तर ते भूत येतं स्वप्नात। तुमच्या स्वप्नात पण ना ती पांढरी केस, उलटी पावलं असलेली हडळ येईल। तू काय भूतापेक्षा कमी आहेस लीला? झोप। मला भूत म्हणताय ना? आता बघा, भूतासारखीच तुमच्या मागे लागते मी। आता काहीही झालं तरी तुम्हाला माझ्या डोळ्यासमोरनं हलूच देणार नाहीये मी। उद्याचा दिवस लीला आणि याची, एजे आणि लीला। सर्व ऐक ना, एकदा ऐक ना माझं प्लीज। या कपड्यांच्या घड्या घाल। अगं हे सर्वंट्स करतील ना, तू माझं ऐक ना एकदा प्लीज। तुला काही प्रॉब्लेम आहे? नाही, मी करतो घड्या। सरू हे बघ, आणि त्या घड्या घालून झालं की कपाटात ठेव। सरू अगं पण एकदा माझं ऐक ना। पाणी संपले, दे ना जरा। पाणी सरू, पण यात पाणी आहे। संपलं, घेऊन ये। सरू ऐक ना, हे बघ मला माहिती तू माझ्यावर चिडलीस। अगं सरू प्लीज, अगं सरू बघ, हे बघ सरू मला माहितीये तू माझ्यावर चिडलीस,
पण ट्रस्ट मी, तुला लवकरच खूप मोठं सरप्राईज मिळणार आहे. स्माइल. लक्ष्मी वहिनी, दुर्गा वहिनी अजून कशा नाही आल्या ब्रेकफास्टला? म्हणजे त्यांना असं कधी लेट होत नाही ना? वहिनी, दुर्गा वहिनी आपल्यावर चिडल्या असतील का? ऑफकोर्स सरू, कदाचित ते आता आपल्याशी कधीच बोलणार नाहीत. भैया, नाही 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 नाही, दुर्गा वहिनी जर आपल्याशी कधीच नाही बोललं तर आपलं कसं होईल वहिनी? एकतर ती लीला या घरात परत आली, आपल्यावर दादागिरी करते. नाही नाही नाही, दादागिरी नाही, सासूगिरी सासूगिरी करते ती आपल्यावर. आपलं कसं होईल वहिनी? आपल्याला कोण आहे वाली? हे बघ सरू, दुर्गा वहिनींनी जरी आपल्याशी बोलणं टाकलं ना, तरी काहीही झालं तरी आपल्याला त्यांची समजूत काढावीच लागेल. त्या लीलाला आपल्याला एकटं पाडायचंय. हा, आणि त्यासाठी आपल्या तिघींची एकटीमुळं खूप महत्वाचं आहे. गुड मॉर्निंग दुर्गा वहिनी. व्हेरी गुड मॉर्निंग दुर्गा वहिनी. झोप झाली का? आता झोपेतूनच उठल्यात ना त्या. दुर्गा वहिनी सॉरी. सॉरी वहिनी, खरंच. वहिनी आमचा नाईलाज होता हो. हो वहिनी. वहिनी वहिनी ऐका ना आमचं, एकदा बोला तरी आमच्याशी. वहिनी ऐकून तरी घ्या एकदा प्लीज वहिनी. दुर्गा वहिनी. सरू, वहिनी खूप चिडल्या आहेत. आपल्याला स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. म्हणजे नक्की काय करायचं आपण? मी करते काहीतरी विचार. याचे कुठे गेले आता? सॉरी लीला, मला अचानक एका मीटिंगसाठी जावं लागतंय. संध्याकाळी भेटू. ह्याला काय अर्थ आहे? इतक्या दिवसांनी घरी आले. मी ठरवलं होतं आज अख्खा दिवस तुमच्या बरोबर घालवायचा. त्यांच्याशी खूप बोलायचं होतं मला. काय हे जे असे कसे मला काही न सांगता निघून गेलात? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.